वेळ आला तर बोलूया, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य चालू झालं, तर ते शिवाजी महाराजांचं राज्य व्हावं ही प्रतिमा पहिल्यांदा जिजाऊंच्या मनात होती, डोक्यात होती. आणि त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला, रिकाम्या जागेवर सोन्याचा नांगर फिरवला. म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी डाटा होता, काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला जे कळालं होतं, शहाजीराजांनी तिकडं सोन्याचे नाणं जे आहेत त्याच्यावर आपल्या प्रतिमा छापून आणल्या. आज शिवाजी महाराजांची जी प्रतिमा म्हणून जी राज्य मुद्रा म्हणून जी बघते ती त्यांच्या वडिलांनी दिलेली आहे. म्हणजे त्यांनी पण कुठलं तरी स्वप्न बघितलं होतं. हे सगळं कुणाच्या तरी डोक्यात एक काहीतरी स्वप्न असणं गरजेचं असतंय. तसं तुमच्याकडे काहीतरी स्वप्न आहे, तसं माझ्या बी डोक्यात असं स्वप्न आहे की अशा गावात एखादा नेता तयार व्हायला पाहिजे की ज्याचं पुतळा तयार करता यायला पाहिजे. पण ते पुतळा करायसाठी त्याच्याकडे पण काहीतरी जबाबदारी असली पाहिजे, त्यानं काहीतरी कामं केलेली दिसली पाहिजे. तर ती काय कामं असली पाहिजे ती तुमच्या माध्यमातून दिसली पाहिजे की त्यानं ही कामं केली पाहिजेत. तर ह्या गरजेसाठी आहे. तर मी तुम्हाला अशी माणसं, म्हणजे जो तुम्हाला शिवाजी महाराजांनी कसा आहे, शिवाजी कधी घडला, ज्या वेळेला त्याला तानाजी मिळाला, ज्या वेळेला त्याला बाजीप्रभू मिळाला, जसं इतर जी सगळी लोक आहेत ती मिळाली त्यावेळेला शिवाजी घडला. तसं या शाळेचा किंवा गावचा विकास कधी होणार आहे, ही चांगली सुपुत्र तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. तर ते सुपुत्र तुमच्यापर्यंत आनंद देण्याचा मी नक्कीच जबाबदारी माझ्याकडे, काय प्रॉब्लेम नाही, ती करूया, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला 4 शब्द बोलायची इच्छा नसताना माझी तुम्ही बोलायला लागला. आणि बऱ्याच वेळेला माझ्या आयुष्यात असंच होतं की तिथं बोलायची गरज नसते, पण तिथली परिस्थिती मला आठवण झाली आणि मला बोलणं गरजेचं आहे. तर मला एक साधं उदाहरण सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात आमच्या गावात असा प्रसंग आला होता की ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेमध्ये सगळी लोक बसलेले, मी बारका होतो, माझं नुसतं शिक्षण झालं. आणि त्या समितीतल्या सगळ्या लोकांनी राजकारण करून ठरवलं की आता सध्या गावात ठराविक वेळेला लाईट असत्या नसत्या, तर त्या गावातली जी लाईट आहे ती पूर्ण वेळ केल्या. म्हणजे ते भगीरथचा प्रकल्प होता बघा, की ठराविक वेळ नसणार. मग आम्हाला जर ग्रामीण भागात म्हणजे शेती विभागात पण जर पूर्ण वेळ लाईट नाही मिळाली तर आम्ही प्रसंगी रक्त सांगू आणि डाटा सगळे लाईट बंद करू. आणि आम्हाला नाही मिळालं तर गावात पण बंद नाही. तर त्यावेळेला मला राग आला, म्हटलं की गावात पण बंद केलं तर माझा व्यवसाय बंद होणार. मी म्हणलं तुम्हाला लाईट पाहिजे ना, हे तुम्हाला मागायचा अधिकार आहे, तुम्ही मागा. पण आमची तुम्हाला नाही मिळालं तर आमची बंद करतो, तुम्हाला अधिकार नाही. बरोबर. म्हणजे कधी कधी तुमच्या जर काय एखादी गोष्ट दाखवून ठेवली असेल तर ती त्या प्रतिकार गोष्टी करणं गरजेचं आहे. ते बोलतंय अशा बऱ्याच गावातल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीला मला विरोध करायचं गरज नसताना पण विरोध करणं गरजेचं असते. तर हे सगळं चांगलं व्हावं म्हणून असते. मी बऱ्याच वेळेला राजकारणी गावातल्या लोकांच्या विरोध करतो, काय काय वेळेला त्यांना कटू बोलतो, वाईट बोलतो सगळं. पण कुठल्या लोकांना, म्हणजे आज आपण आई कुठल्या मुलग्याला मारते, माझ्यामध्ये सगळ्यात जास्त थोरलं पोरगं आईचा जास्त मार खाते, तर बारकं खात नाही, काम पण काही करत नाही. कारण त्या थोरलं का खाते, ते करते पण खाते, तू करत नाहीस ते करत नाही. त्याला जर समजा बारकं करत नसलं तर त्याला म्हणणे 1 रुपये घे, खरं जाऊन साहित्य आणजा. खरं थोरल्याला, माझ्या समोर एक माणूस आहे तुम्हाला सांगतो, त्या मित्रांनो स्वतःचं घर सारवलंय, स्वतःचं सगळं रानावनातनं जी वैरण काढून आणायला लागतात ते सगळं केलंय. पण तरी पण तसं हा धाकटा आहे, पण काम जास्त होतं, मार देण्याचे बरोबर आहे, असं असतंय. त्यामुळे होतंय, फक्त चांगलं मला काहीतरी करायचं आहे म्हणून बोलावं लागतंय. आणि ते वाईट चांगलं वाईट बोलून हे सगळं करणं गरजेचं आहे. तुम्हाला जो डाटा लागणार आहे तो तुम्हाला काय पाहिजे ते मला कळालंय, मला काय पाहिजे ते तुम्हाला कळालंय, हे कळणं गरजेचं आहे. मग हे सुसंवाद आपला कम्युनिकेशन चांगलं गॅप झाला तर आपण करू, काय प्रॉब्लेम 100% तुमचं.